हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सगळ्यात जास्त हटके अशी एक रेसिपी दाखवणार आहे. यापूर्वी तुम्ही कधीच ही रेसिपी केली नसणार आहे याची मला 100% गॅरंटी आहे. मुळात ह्या रेसिपीचा जे म्हणतो ना की आपण कुठे पाहिलीच नव्हती किंवा कधी कुठे ऐकण्यातसुद्धा नाही अशी ही रेसिपी आहे, कारण की हिचा शोधच मी लावला आहे. तर तुम्ही कुठे पाहणार? तर ठीक आहे, असो. गवार घेतली आहे मी इथे. गवार आपल्याला नेहमी जशी आपण खुडून घेतो अगदी त्याच पद्धतीने खुडून घ्यायची आहे गवार. आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला एक कच्चा बटाटा किसून घालायचा आहे. तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल की गवार आणि त्यावरती कच्चा बटाटा नक्की काय करणार आहोत. एक एक गोष्ट बारकाईने आणि व्यवस्थित पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपण काय करतोय आणि यापासून नेमकी कोणती डिश अशी तयार होणार आहे जी की तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता, पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता. ह्यात काय वेगळेपण आहे ना, ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, संपूर्ण बटाटा आपल्याला असा किसून घ्यायचा आहे. एक मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे मी. आणि गवार अगदी पावशेरलाही कमी आहे गवार. खूप थोडी अशी गवार घेतली आणि एक बटाटा घेतला आहे. आता हे किसून घेतल्यानंतरनं सगळ्यात आधी तर आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. दोन्हीही पदार्थ आपल्याला आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. बटाट्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्च असतो, तर तो काढून टाकायचा आहे आपल्याला. त्यासाठी 2-3 पाण्याने मी हे आधी धुवून घेते. तुम्ही आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हालाही उत्सुकता झाली असेल अशी की नक्की काय करणार आहे. तर खरंच एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर मला कमेंट करूनसुद्धा सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आपली एकदम आगळी वेगळी अशी. तर पाहू शकता तुम्ही, आपल्याला छान हाताने चोळूनच हे संपूर्ण असं धुवून घ्यायचे. तर चला, हे 2-3 पाण्याने धुवून घेते मी. त्यानंतरनं फोडणीची तयारी करायची आपल्याला लगेचच. इथे कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची, त्यानंतरनं जिरं टाकायचं, त्यानंतरनं कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला. हे सगळे जिन्नस छान तेलावरती फ्राय होऊन द्यायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. इथे मी एक मोठा टोमॅटो खूप बारीक कट केलेला नाही आहे आणि खूप मोठे पीससुद्धा ठेवले नाही आहेत. चौकोनी असा कट करून घेतलेला आहे, जसं की तुम्ही पाहताय. आता हा टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत तेलावरती असाच भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, खूप फास्ट गॅस करू नका. आणि आता खूप बेसिक मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत, जसं की कांदा मसाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. मी कांदा मसाला 1.5 चमचा घातला आहे. त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. तुम्ही सुके मसाले घालण्याआधी अद्रक लसणाची पेस्ट घातलीत तरी चालेल. आता इथे मी थोडं विसरले होते, त्यामुळे मग मी नंतर घातली आहे. पण तुम्ही आधीच घालून घ्या आणि त्यानंतरनं मग सुके मसाले ॲड करा. आता अद्रक लसणाची पेस्ट एक अर्धा मिनटं फक्त साईडला तेलावरती परतून दिली आणि त्यानंतरनं मग हे संपूर्ण मसाले तेलावरती आपल्याला कमीत कमी अर्धा मिनटं तरी छान होऊन द्यायचेत. छान तेल सुटेपर्यंत बघा आपण मसाले परतून घेतलेले आहेत. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला जे आपण धुवून ठेवलेली गवार आणि बटाटा होता तो घालून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, हे घालताना खूप जास्त पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. शक्यतो निथळूनच घ्या संपूर्ण आणि त्यानंतरनं टाका. आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण संपूर्ण जिन्नस. आता तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल की आपण एक प्रकारे भाजी करतोय, पण यापूर्वी तुम्ही अशी बटाट्याची भाजी कधी केली आहे का ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. हे कॉम्बिनेशन कदाचित तुम्ही बऱ्याच वेळा केलं असेल, गवार आणि बटाटा, पण अशा पद्धतीने केलं आहे की नाही ते मला नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा, चवीनुसार मीठ घातलं आहे मी आणि अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे गवार शिजण्या इतपत. सुरुवातीला आपल्याला पाणी अगदी घट्ट निथळून घ्यायचं आहे. त्याचं कारण असं की आपल्याला तेलावरती मसाल्यांसोबत ही गवार आणि बटाटा आधी फ्राय करून घ्यायचा. त्यानंतरच मग 1 मिनिटभर नंतर मीठ घालायचे आणि पाणी घालायचे. आता इथे 1 चमचा शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी ॲड केलेला आहे आणि तोसुद्धा छान एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ह्या भाजीची चव खरंच खूप छान लागते आणि एकदा जर तुम्ही ही केली ना तर नक्कीच
जर तुमचे पाहुणे व्हेजिटेरियन असतील तर ते आल्यावरती तुम्ही ही भाजी ट्राय कराल, कारण की ती तेवढी कमाल आहे आणि लागतेसुद्धा. अगदी चपातीसोबत, पुरीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. एक वाफ काढून घेतलेली आहे बघा आपण, आणि गवार मला अजूनही थोडी कच्ची वाटते आहे. गवार शिजायला तसा थोडा वेळ लागतो, पण जर ती कवळी असेल तर खूप लवकर शिजली जाते. आता सुरुवातीला 1 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं. आता पूर्ण 2 मिनटं होऊन दिलेली आहेत आणि त्यानंतरनं हे झाकण काढून पाहिले तर बघू शकता तुम्ही, गवार मस्त झालेली आहे. तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आणि खरंच चमचमीत जशी दिसते त्यापेक्षा खायला कितीतरी जास्त पटीने छान लागते. त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आता फायनल टच म्हणून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया वरतून आणि आपली ही रेसिपी रेडी झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि अजूनही जर तुम्ही कमेंट करून सांगितलं नसेल की व्हिडिओ आवडला की नाही तर नक्कीच एक कमेंटसुद्धा करा. तर चला, उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.